हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज मस्तपैकी स्पेशली माझ्या पप्पांसाठी केला होता गुळचा शिरा आणि त्यांच्यासाठी टिफिन वगैरे भरून झाल्यावरती मी पण थोडासा खाल्ला. कारण की मला जायचं होतं ट्रेनला. तर तुम्ही म्हणता सण ट्रेनला हिला कुठे जायचं आहे, तर मला त्याचं तळेगावला. आणि त्यामुळे मी मस्तपैकी रेडी होऊन निघाले होते. आणि त्यानंतर ना माझ्या भावाचाही मला कॉल आला होता की तू स्टेशनला आल्यावरती मी तुला पिकअप करेल. सो मग मी तळेगावला पोचले आणि भाऊ आणि माझी मावशी दोघंही माझी वाट बघत होते. सो मी गाडीत बसले आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला जायला. सो जाता जाता फ्रूट्स घ्यायचे पप्पांसाठी तिथे थांबलो आणि आम्हाला उन्हाने खूप जाम तहान लागले होते. सो मावशी म्हणलं आपण ज्यूस पिऊ आणि आम्ही दोघींनी मस्तपैकी ज्यूस घेतला. माझी मावशी एकदम साधेभोळी, मी तिचा व्हिडिओ काढते तिला माहितीच नव्हतं आणि माझं काहीतरी वेगळंच चाललं होतं आणि तिचंही. सो मस्तपैकी आम्ही ज्यूस वगैरे पिला आणि त्यानंतर आम्ही पोचलो हॉस्पिटलला. आणि तिथे गेल्यावरती पप्पांना भेटले वगैरे, पप्पांना शिरा वगैरे खायला दिला. त्यांनी मस्त आवडीने तो खाल्ला आणि त्यानंतर पप्पा बघा काय करतात आहे. तिथे काय हात घातलाय? पप्पांना कळलं मी व्हिडिओ काढते. सो पप्पा लगेच तसं बोलत होते आणि त्यानंतर आम्ही डिस्चार्ज वगैरे करून घरी निघालो. सो पप्पांना घरी वगैरे सोडवलं आणि नंतर भाऊ म्हणला मी तुला स्टेशनला रिटर्न सोडवायला येते. सो मग त्याने मला स्टेशनला सोडवलं आणि भूक लागली होती थोडीशी. मला पाणीपुरी दिसली. सो मस्तपैकी पाणीपुरी खाली, कारण माझी ट्रेन थोडी लेट होती. सो मस्तपैकी पाणीपुरी खाली आणि इथे मी तळेगाव स्टेशनच्या बाहेर छान पाणीपुरी भेटते. माझा फर्स्ट टाईम होते तिथं खाण्याचा, पण मला खूप आवडली. सो मस्तपैकी पाणीपुरी खाली आणि मी मस्तपैकी गेले आपली ट्रेनसाठी. तिथे जाताच बघते तर लोणावळ्यावरून तर पुण्यासाठी ट्रेन चालली होती आणि पूर्ण भरली होती. आणि तेच बघता बघता माझी ट्रेन आली आणि माझ्या ट्रेनमध्ये सुद्धा उभं राहता येणार नाही एवढी जागा नव्हती. सो अशा प्रकारे मी पोचले माझ्या घरी. ओके.